पुस्तकाचं नाव सहज सुगम संविधान. लेखक विभावरी बिडवे. प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे. वाचक पराग बापट. प्रकरण पहिलं. पार्श्वभूमी. देशाचा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं सुरळीत ठेवता येईल. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांचा समतोल साधला जाईल. तसंच शासनाच्या वेगवेगळ्या विभागांचे अधिकार आणि कर्तव्य आखून देईल. संस्थानांचे विलिनीकरण, राज्यांचे विभाजन, केवळ एकछत्री अंमल नसल्यानं परकीयांच्या राजवटी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेची गरज या सगळ्याला सांधू शकेल अशी स्वतंत्र भारताची राज्यघटना ही तत्कालीन आवश्यकता होती. कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये म्हणल्याप्रमाणे घटना समिती नोव्हेंबर 1946 मध्ये अस्तित्वात आली. भारत स्वातंत्र्य कायदा 1947 नुसार तिला सार्वभौमतेचा दर्जा देण्यात आला. सदर घटना समितीचे महत्वाचे सदस्य हे जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, मौलाना आझाद, गोपालस्वामी अय्यंगार, गोविंद वल्लभ पंत, अब्दुल गफार खान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लियाकत अली खान, डॉक्टर राधाकृष्णन आणि इतर असे होते. पहिली सभा 9 डिसेंबर 1946 रोजी होऊन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. 17 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेसमोर आपलं मत मांडण्यासाठी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा या विषयात पारंगत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं आणि त्यांच्या प्रभावी भाषणानं सभागृह अवाक झालं. 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीनं 7 जणांची मसुदा समिती नेमली, जिनं स्वाभाविकपणे अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Sample complete. Ready to continue?